नमस्कार, मी सौ रोशनी अमोल अमृतकर पुणे. आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप शुभेच्छा. नवरात्रीत आपण दुर्गा मातेचं स्मरण करतो. दुर्गा मातेचंच पहिलं रूप म्हणजे शैलपुत्री माता. शैलपुत्री, शैल म्हणजे हिमालय आणि पुत्री हिमालयाची पुत्री म्हणजे शैलपुत्री. तर पहिलं रूप आपण शैलपुत्रीचं करतो. शैलपुत्रीचं वर्णन असं आहे की तिच्या एका हातात कमळाचं फूल आहे आणि एका हातात त्रिशूळ आहे. तिचं वाहन वृषभ आहे, म्हणून तिला वृषभारूढा असं सुद्धा म्हणतात. आता ही शैलपुत्री ही आदल्या जन्मात सतीमाता असते. तर शिवजी आणि सतीमाता एकदा एका यज्ञात जातात आणि सतीचे वडील म्हणजे प्रजापती दक्ष त्या यज्ञ समारंभात त्यांचं आगमन होतं आणि सर्व देवता उभे राहतात. पण मात्र शिवजी काही कारणास्तव उभे राहत नाही. तर प्रजापती दक्षांना त्याचा थोडासा क्रोध येतो आणि काही कालांतराने प्रजापती दक्ष एका यज्ञाचं आयोजन करतात. आता स्वतःच्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे आणि मात्र सती आणि शिवजी यांना त्या यज्ञाचं आमंत्रण नव्हतं. या यज्ञाचा निरोप नारद मुनींकडनं सतीमातेला मिळतो. सतीमातेला खूप आनंद होतो की आपल्याला वडिलांकडे जायला मिळणार. पण नारद मुनी म्हणतात की आमंत्रण जरी नसलं तरी वडिलांच्या घरी जायला आमंत्रणाची काय गरज. तर सतीमाता शिवजींसोबत चर्चा करते. शिवजी म्हणतात की आपल्याला आमंत्रण नाही, आपण जायचे नाही. पण सतीमाता खूप हट्ट करते आणि ती ऐकत नाही. सतीमाता एकट्या तिथे जातात. यज्ञ समारंभात सगळे देवदेवता त्यांना भेटतात. पण मात्र त्यांचा कुठेतरी अपमान होतो आणि त्या जेव्हा बोलता की तुम्ही सगळ्यांना बोलवलं आणि तुमच्या जावई शिवजींना बोलवलं नाही, त्यावेळेला प्रजापती दक्षांकडनं सुद्धा शिवजींचा अपमान होतो. आणि हा आपला आणि आपल्या पतीचा अपमान झालेला सतीमाता सहन करू शकत नाही आणि त्या यज्ञात ज्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे त्या यज्ञात सतीमाता स्वतःची तिलांजली देतात. आणि ही गोष्ट ज्यावेळेला शिवजींना कळते तेव्हा शिवजी खूप क्रोधित होतात आणि तिथे ते वीरभद्रा याला पाठवतात आणि प्रजापती दक्ष याचा वध होतो. त्यावेळेला शिवजी तिथे जातात आणि अग्निकुंडात जी सतीमाता आहे तिचं जे प्रेत आहे, शव आहे, ते उचलतात आणि खूप क्रोधाने ते ज्या वेळेला शिवजींना राग येतो त्यावेळेला शिवजी नृत्य करताय आणि तांडव नृत्यामुळे संपूर्ण पृथ्वीचा आता नाश होईल अशी परिस्थिती उद्भवली. त्यावेळेला संपूर्ण देवदेवता विष्णू भगवानांकडे गेले आणि विष्णुदेवांना म्हणतात की तुम्हीच आता काहीतरी मार्ग सुचवा आणि शिवजींना शांत करा. त्याच वेळेला जी सतीमाता आहे ती प्रकट होते आणि शिवजींना सांगते की माझ्या शरीराचे 51 भाग जिथे पडतील तिथे 51 शक्तिपीठांची निर्मिती होईल. शिवजी नृत्य करतच आहेत, ते काही थांबत नाहीत. पण मात्र विष्णूंना ही गोष्ट कळते आणि शिवजी ज्या वेळेला नृत्य करतात त्यावेळेला विष्णू आपल्या सुदर्शन चक्राने सतीमातेच्या शरीरावरती ते चक्र फिरवतात आणि त्या चक्राचे जिथे जिथे सतीमातेचे अवयव आणि दागिने जिथे जिथे पडले तिथे तिथे 51 शक्तिपीठं निर्माण झाली. आणि असं म्हणतात की ज्या वेळेला मनुष्य त्या शक्तिपीठांचं दर्शन घेतो त्यावेळेला त्याचे सगळे संकट नाहीसे होतात. तर ही 51 शक्तिपीठं फार पवित्र आहेत आणि भारत आणि भारताबाहेरसुद्धा ही शक्तिपीठं आपल्याला बघायला मिळतात. कशी वाटली आजची 51 शक्तिपीठांची गोष्ट नक्की कळवा. धन्यवाद.